बोला तुम्ही बोला. तेच मी सांगायचा प्रयत्न करत होते. काल रात्री एक 2-2:30 वाजताच्या सुमारास मला ना काहीतरी आवाज आला होता. म्हणून मी तेज प्रताप मी उठवलं होतं ना तुला. हा, मी सांगितलं होतं ना तुला मला काहीतरी आवाज आलाय. मला तेव्हाच वाटलं होतं की कोणीतरी. बास गे बास करा. तुझं स्टोऱ्या रंगवायचं बास कर. अगं स्टोऱ्या बनवायच्याच आहेत ना तर पट्टीला अशा बनव ना. माई तूच सांग मला, आपल्या या घरामध्ये खोलीचे दरवाजे उघडे ठेवून कुणीतरी झोपतं का रात्रीचं? एखाद दिवस राहिला असेल आमच्याकडून. राहिला असेल. माई साहेब मुद्दा तो नाही झालाय. आता काही सांगू नका, काही बोलू नका. हा, सगळ्यांना जे कळायचंय ते कळलेलं आहे. त्यामुळं जावई बापू, तुमच्या बायकोनं पोलिसात तक्रार केलेली आहे. आणि तुम्ही स्वतः पोलीस आहे. मग आता ठरवा तुम्ही काय करायचं ते. काय करायचं म्हणजे? आम्हाला फक्त एकच कळतं, कायदा. त्यामुळे सुनबाई, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनात यावं लागलं. पोलीस स्टेशन? ओ दाजी, तुम्ही काय बोलताय? कोणाशी बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही काय? तेज प्रताप, दाजी येते तुमचं. तेवढंच नाही, सक्षम पोलीस अधिकारी पण आहेत. त्यामुळं कायद्याचं काय करायचं त्यांनाच ठरवलं. माही अहो पण तेच आम्ही पण तुम्हाला तेच वारंवार सांगतो. का तुम्ही तुमच्या बायकोच्या चुकांवर पांघरून घालताय, त्याऐवजी त्यांना त्यांच्या चुका सुधारायला भाग पाडा. शपथ आहे तुम्हाला आमची तेज प्रताप. शपथ आहे. माई ऐका, यामध्ये पडायचं नाही, काही बोलायचं नाही. माग व्हा, माग व्हा. माई, ही घरातलीच गोष्ट आहे, तेव्हा घरातच राहू दे. आणि आता माळ सापडली आहे ना, मग जाऊ दे ना. ऐके आजी, यांना वाटतं की मी चोरी केली आहे ना. मग ठीक आहे, मी पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. आणि काय चूक काय बरोबर ते कोर्टात सिद्ध होईलच. मॅडम, होय तू ऐक ना,
आईसाहेब म्हणतायत नाही एवढं. ए तू का ऐक ना. वैदी, दाजी एक वैदी, यशप्रताप, मला फक्त एवढंच सांग, तुलाही असंच वाटतंय का की चोरी मी केली आहे? अहो अजिबात नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असं काही बी करू शकत नाही. झालं तर मला फक्त एवढंच ऐकायचं होतं. हे बघ, मी जे काय करते ते विचारपूर्वक करते. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? माझ्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. माई अगं तू काय इथं बसलीस? काय कर जरा डान्स करून. अगं काय चाललंय तुझं? डान्स कर बाई, डान्स कर. सोड चक्कर येते आम्हाला. काय बाई चक्कर आली, चक्कर आली. माई अगं खरी चक्कर तर तिकडे तुझ्या सुनाला येत असणार आहे जेलमध्ये. होय ग माई, तुझी सून आता जेलमध्ये बसून काय करत असेल ग? तिकडे तिच्या मदतीला ना तेज आहे, ना तिची आई आहे, ना तिची बहीण आहे, ना तिचा तो बेकारडा बाप आहे. बिचारी तुझी सून. माई साहेब, मी असं काहीच केलेलं नाहीये. मी नाही केलीये चोरी. रात्री ना 2-2:30च्या दरम्यान आमच्या खोलीत कोणीतरी आलं होतं. कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोण आलं होतं तुमच्या खोलीत? मीच होते ती तुमच्या खोलीत. काय म्हणलं होतं मी? ज्या दिवशी तिचा माज उतरवेन ना, त्याच दिवशी केस बांधेन. आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला निघाली होती.
पण वैदई जगताप, सांगितल्याप्रमाणे आम्ही हिशोब चुकता केला, आणि तो पण व्याजा सकट. चांगलंय. बघितलं ना माई, तुझी सून एक नंबरची चोर आहे, चोर. तुम्ही तिला लहानपणापासून काय मिळू दिलं नाही, मग आता दिसल ते लाटत सुटली तुमची लेक. आई आई तुम्ही रडू नका बर. नाही मान्य आहे, जे घडले ते सगळं चुकीचंच घडले, पण तुम्हाला हे माहिती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की वैदेहीने काहीच चुकीचं केलेलं नाहीये. परिस्थिती त्यांच्या उलट गेली म्हणल्यावर, पण त्या रात्री म्हणत होत्या त्यांना डाऊट आला होता बरं का, पण मीच दुर्लक्ष केलं. काल रात्री सोडून बघितलं असतं ना तरी ही वेळ आलीच नसती. पण आई तुम्ही नका काळजी करू, वैदेही निर्दोष आहे खरंच. ते माहिती हो जावई बापू, पण माझ्या वैदूला असं सगळ्यांसमोर चोर बोलले ना, त्याचं वाईट वाटतंय. आई 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 तुम्ही शांत व्हा बरं. ते बघा कर नाही त्याला डर कशाची. आणि तुमची मुलगी वाघीण आहे, वाघीण. हा बघितलं ना जाताना कसं ताटमानेने गेल्या त्या. नका काळजी करू, मी काय करून त्यांना जलातनं बाहेर काढणार. हा तेज प्रताप, आमचं देशपांडे वकिलांसोबत बोलणं झालंय. बघितलं नाही मी म्हणलं ना तुम्हाला काम होणार म्हणून. हा तेज प्रताप, अहो ऐकून तर घ्या. काय झालं? आज जामीन होणं थोडं अवघड आहे. जालिंदर बाबा अवघड आहे म्हणजे काय? अवघड आहे म्हणजे काय? तेज प्रताप, हे बघा अशी चिडचिड करून काय उपयोग होणार नाहीये. एका रात्रीचा प्रश्न आहे, परवा सकाळी सकाळी आपण जामीन करून टाकू ना. अरे पण मामा मग काय उपयोग आहे आपल्या मग त्या दरदावाचा? वैदूला एक रात्र राहावं लागणार म्हणजे. आई आई हे बघा तुम्ही नका काळजी करू. मी म्हणलं ना तुम्हाला मी त्यांना बाहेर काढणार म्हणून. विश्वास आहे ना माझ्यावर तुमचा? आई मामा काय गरज होती असं बसकन बोलायची? जाऊ द्या सोडा आता. आई आई तुम्ही नका रडू. आपण जाऊया, घरी सोडून येतो मी तुम्हाला. चला. नाही नको नको जावे बापू, मला नको. मी जाते माझी. तुम्ही वैद्यकडे जा, तिला जास्त गरज आहे. बरं ठीक आहे, मी जातो त्यांच्याकडे. मी ड्रायव्हरला सांगतो तुम्हाला घरी सोडायला. हा चल या रडू नका या. माई, तुझी सून काय करत असेल ग जेलमध्ये आता? तिला असं खुळबिळीत नसेल लागलं ना का ती यांच्याकडे गयावया करत असेल? हो मला सोडा ना प्लीज, मी नाही असं काही केलेलं आहे, मी नाही चोरी केली आहे. मला माहित नाही, कोणीतरी आमच्या खोलीत आलं होतं. चाले लाख उलाढायला करू दे तिला, तिची काही यातून लवकर सुटका होणार नाही. नाही मी काय म्हणते, ह्यांना एक फोन करतेस का? कर ना. नेमकं मी माझा फोन नाही आणला का? तुझा फोन कुठे आहे? कर ना माई, एक फोन कर ना प्लीज प्लीज प्लीज. कशाला?
अगं बाई त्याची तळमळत असेल का नाही, मदतीसाठी गयावया करत असेल, मला ते सगळं ऐकायचंय. म्हणजे माझे कान असे तृप्त होतील. आज रात्री मला अशी छान निवांत झोप लागेल का. प्लीज कर ना कर ना प्लीज प्लीज माझ्यासाठी कर ना गं. बरं खाली करते करते करते. लांब हो आधी, लांब हो. किती वेळा सांगितलंय अंगचाटीला यायचं नाही म्हणून, आवडत नाही आम्हाला. पाटील मस्त कडक मध्ये 2 स्पेशल चहा मागवा. जा. पवार त्या सांग साहेबांना. आम्ही तुम्हाला सांगितलं पाटील. जातो साहेब. गोष्ट ना हलकेर घेते. एवढ्या रात्री कुणी फोन केलाय? हॅलो सासूबाई, बोला की. तुम्ही अजून झोपला नाही? आता कसं झोपणार? तुमची बायको झोपू देते का आम्हाला? मगापासून काना मग पिरपिर पिरपिर सुरू आहे तिची. म्हणजे तुमच्या बायकोची फरमाईश आहे तर वैदईचं रडगाणं ऐकायचे तिला. तिचं असं म्हणणं आहे का रडताना आवाज ऐकल्यावरच तिला छान झोप लागल. वैदईचं रडणं ऐकवा. आमच्या कारभारीन बाई पण ना. ठीक आहे, फोन चालूच ठेवा. काय सुनबाई, ऑल ओके ना? चहा मागवलाय, चहा घेणार काय? नको. लास्ट टाइम तेज प्रताप आले होते, अटक झाले होते नाही का, तेव्हा त्यांचा पाहुणचार लय भारी केला होता आम्ही. हा, तुमचं बी करू, फक्त तुम्ही ऑर्डर द्या. हा बर, ते सगळं जाऊ दे. आमची कोठडी कशी वाटली? रंग उडालाय. इथल्या भिंतींचा रंग उडालाय. तेवढं सोडून आम कम्फर्टेबल. भया माई मला असं वाटलं होतं की अयो स्पीकर बरं आहे ना. येवलाय आता म्यूटवर. आता थोबाड उघड. काय झालं? अगं माई मला असं वाटलं होतं ही रडल, भीक मागल, पण हे बघ हिचा तोरा काही कमीच होत नाहीये. भारी गेला बरं काय जोक तुम्ही एकदम. तेज प्रतापांसोबत राहून तुमचा सेन्स ऑफ ह्युमर भारी झालाय बरं का एकदम. पण एक सांगू का, भिंतींचा उडालेला रंग बघत आजची रात्र तुम्हाला इथंच काढावी लागेल. नाही काढावी लागली. तेज प्रताप तेवढा वेळ मला इथे थांबूच देणार नाही. सुनबाई एक सांगू का, सॉरी बरं का, मला ना खूप हर्ट झाले. म्हणजे गिल्ट फील व्हायला लागले. तुम्हाला तर माहितच आहे ना, आमचे हात दगडाखाली अडकले. कळतंय ना? तू उद्याच्या पेपर मध्ये बातमी नको यायला, मक्तेदारांच्या सुनेला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली म्हणून. कसं आहे ना सुनबाई, घरातली गोष्टी घरात राहिली असती ना तर बरं झालं असतं. गोष्ट आमच्यापर्यंत आली की नाही
की जरा अवघड होत. बरोबर. तुमच्यासारख्या सिन्सिअर पोलीस ऑफिसरसाठी हे सगळं त्रासदायकच असेल ना, पण इट्स ओके, समजू शकते मी. मला माहिती आहे ना, मी निर्दोष आहे. आणि तुम्हाला तेच तुम्ही निर्दोष आहे ते आम्हाला माहिती की, चांगलंच माहिती आहे. पण पुरावे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. तुमचं काम मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझी बाजू सिद्ध करायची म्हणून एक सल्ला नक्कीच देऊ शकते. जर ती माळ तुम्ही फॉरेन्सिक्सला पाठवता तर त्याच्यावर कोणाचे फिंगरप्रिंट्स आहेत हे तुम्हाला कळूच शकतं ना. नाही म्हणजे कसं आहे, उद्या कोर्टात गेल्यावरती चोरी मी केली हे सिद्ध होऊच शकत नाही, कारण कोणीही मला चोरी करताना किंवा ती माळ माझ्या कपाटात ठेवताना बघितलंच नाहीये. पण जर फॉरेन्सिक्स रिपोर्ट मिळाले तर चोराचे फिंगरप्रिंट्स मिळूच शकतात. बाई अगं काय ग, आपण तिला अडकवायला चालू, ती मलाच अडकवायला लागली ग. ते बाळावरती माझ्या हाताचे ठसेल. अयो म्हणजे आता मी सापडणार, मला अटक होणार, मला जेल होणार. माये मला जायचं जेलमध्ये, मला वाचव ना माये. आवाज कमी. तुला काही अक्कल आहे का? माळ तुझी आहे ना, मग त्या माळेवर तुझ्या हाताचे ठसे नसतील तर कोणाचे असतील? हा माझ्या हाताचे ठसे सापडणार ना, आधीच माळ माझ्याच हाताचे ठसे. बया मला कसं कळलं नाही. खरंच माई तू उगच नाही बरं का राजकारणी. माझी माई गो कसली हुशार माझी माई. तू लई भारी आहेस माई, लई भारी आहेस माई तू. मला कळलंच नाही का हे. मला अडकवायला चालली होती ही, आता हीच अडकणार आहे. ह्यांना म्हणणार आहे तिचा चांगला माज उतरवा म्हणून. आता कशाला का ताई, तुमच्या मेंदूला थोडीशी विश्रांती द्या आणि थोबाड बंद करा तुमचं, नाही तर तुमचा मेंदू आणि तुमचं थोबाड चेचून तुमच्या हातात देऊ. पॉइंट आहे, स्मार्ट पॉइंट आवडला बरं का मला. प्रॉब्लेम एकच आहे, तो गुन्हेगार कोण आहे हे कळल्यावर तुम्हाला ते पटेल की नाही याची जरा शंका आहे मला. या नागवेकरांना या, बसा. साळुंखे काका बसा. काय म्हणून साहेब तुम्ही इकडे, आणि ही मंडळी कोण आहेत? सांगतो. देशप्रताप
रडतोयस? काही झालेलं नाहीये. मी बघ ना, मी ओके आहे. काहीच का बोलला नाही? निर्दोष असताना इथं मुकाट्यानं आलाय तुम्ही, आणि असं जेलमध्ये बसून काय सिद्ध होणार आहे? आता मी सस्पेक्ट आहे म्हटल्यावर मला लॉकअप मध्येच आणणार नाही. खरंच मला काहीही झालेलं नाहीये. मी एकदम बरी आहे. ते फक्त दाजी जरा मगाशी दाजी दाजी काय बोलले का तुम्हाला? नाही, ते दाजी जरा मगाशी सगळे फॉर्मॅलिटीज वगैरे करत होते ना, म्हणून जरा. बाकी खरंच काही नाही. सॉरी. अरे तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काहीही चूक नाहीये खरंच. मला सांग, ही कोण लोक आहेत तुझ्यासोबत? मदतीला आलेत. मग तू काही दंगा नाही ना करणार आहेस? फायटिंग वगैरे करणार नाही आहेस पोलीस स्टेशनमध्ये? प्लीज असं काही करू नकोस. म्हातारी माणसं फायटिंग करतील असं वाटतंय का तुम्हाला? काही तुम्ही बोलताय. हिरोईन अडचणीत असेल तर तिच्या मदतीला हिरो नाही येणार तर कोण येणार? आरोपीला भेटायची वेळ 5 मिनिटं असते. तुम्ही परमिशन बी घेतली नाही. चालक नाही. सगळ्या मॅटर संपून आलोच. वेणू साहेब, जरा डिपार्टमेंटच्या माणसांसमोर करावं लागते. या समजून. काय तुम्ही दाजी? सॉरी इन्स्पेक्टर कोष्टी साहेब. तर ही आमची पंच मंडळी. पंच साक्षीदार ओळख करून देत. हे साळुंके वकील आणि हे नागवेकर अण्णा, तंटामुक्त समिती अध्यक्ष. कोष्टी साहेब, नागवेकर अण्णाची साक्ष बघायला पाहिजे तुम्ही. कोणालाच सोडत नाही ते, बरं का? पण मी होणे साहेब, हे चावडीचे नियम तर पोलीस स्टेशन मध्ये चालत नाही. पण मी कुठं म्हणलं हे न्याय करणार आहेत म्हणून? हे फक्त साक्षीदार म्हणून आलेत. स्टेटमेंट बीज देणार आहे. स्टेटमेंट कसलं? कबुली जबाब द्यायचंय, आणि तेही सगळ्यांसमोर. हे बघा कोष्टी साहेब, घरात जे काही झालं त्यात वैद्यांची काही चूक नाही. त्या सगळ्याला जबाबदार मी. काय? होय. शलाकाता हिच्या कपाटातनं जी माळ चोरीला गेली आहे ना, वैद्यांनी नाही, मी चोरली.